Talk like that. Big two. माय डिअर पप्पा, आपलं घर का हालत आहे. भूकंप आला आहे गण्या भाऊ. अरे बेवड्यांनो, तुम्हाला सांगितलं होतं ना स्प्राईट टाकून प्या म्हणून. भूकंप आला नाही, तुमचं डोसकं गोल फिरायले. मला दारू चढत नाही पप्पा, एवढ्या दारूने मला काहीच होत नाही. माझ्या चेहऱ्याकडे बघा, मी दारू पिल्यासारखं दिसतो का? नाही रे बापू, नाही. त्या दिवशी ना मी काकाजी 4 बिअर 4 क्वार्टर पिऊन गेलो घरी, आणि घराकडे गेलो तर घराच्या दरवाजाकडे होता माझा बाप. माझ्या बापाचा झोप जात होता, पण माझा झोप जात नव्हता. मी असा तुराटी सारखा उभाच. तरी पण काय झालं की माझ्या पप्पानी पट्टा काढले आणि माझी गाण लाल केले. सविते, दारू पिली की तुझीच आठवण येते ग मला. पप्पा, माझा ऐका ना. हा बोल बाळा. तिच्या आईशी माझी सेटिंग लावून द्या ना. अबे गेलतो बी तिच्या घरी, तिची माय आणि तिने घाऊनी उडत होती. मग तिच्या कानामध्ये कानामध्ये का का तिच्या कानामध्ये सांगणारच होतो, पण तेवढा तिचा बाप आला. असं मी म्हणलो कानामध्ये. अबे मंग्या, काय पण बोलू नको. सॉरी. मग काय झालं जी? तिच्या कानापाशी गेलो, तसे एक चुम्मा घेऊन पण आलो आणि चटकन आपल्या घराकडे आलो निघून. बघितला का मंग्या, माझा बाप आपला तेवढा काम करून आला आणि पोराला इकडेच ठेवलं आंबा हलवत. कधी कधी असं वाटतं की गण्या तुझं नशीबच नाही. मी पेपरवर लिहून देतो तुमच्या गण्याचं नशीबच नाही. गण्या भाऊ वरून डायरेक्ट गण्या. ए गण्या, कोण आहे बे? तू इथं माय बोलत आहे. या तर माणसाला जरा पण शरम नाही, आपल्याच मुलाला घेऊन दारू पितो. नाही आई नाही, आम्ही तर फक्त थंडा पाणी पित होतो. तू थंडा पाणी पे, नाही तर म्हशीचा मूत पे, पण मला सांग, लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही? नाही आई, अजून तर झाले नाही. सगळ्या बायांचे झाले आणि माझे का नाही झाले अजून? ते पैसे यायला वेळ लागतात ना. तू तर गप्प बस आहे, श्रम सांड्या. त्या शांती आणि क्रांतीचे पैसे तेव्हाच आले ना रे. माझे का अजून आले नाहीत. आई, मी बँकेमध्ये जाऊन विचारलोय. तू बँकेवाल्याला विचार, नाही तर त्या आमदाराला विचार, पण माझे पैसे का नाही आले अजून? आणि माझे पैसे तर नाही आले ना, मी तुम्हाला घराच्या बाहेरच नाही जाऊ देणार. नाही, मला मिस्त्रीच्या कामाला जावं लागते. मी तर दुसऱ्याचा मुलगा आहे काकू. इकडे कुठं आला की? अच्छा, देवाची पूजा करायला का? काय सांगू तुला बाई. का काय झालं ग? बालाची माय, आले का ग तुझे पैसे? हा आले ना, पोस्ट बँकेमध्ये झाले जमा 3000 रुपये. माझे 3000 रुपये आले आणि मी पटकन नवी साडी घेतली. या बायाचं मला काय समजतच नाही. लाडक्या बहिणीचे पैसे पडत नाहीत म्हणून मंदिरात येऊन रडतात. मी पण साडी घेऊ म्हटले, पण माझ्या नशिबातच नाही लिहिले तसं. काय म्हणतेस गण्याची माय? नाराज का आहेस? का लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत का अजून? नाही ना आले अजून. माझ्या तर बायकोचे आले पैसे. गण्याचा बाप भेटला होता मला काल सकाळी. तो म्हणता तू आधार कार्ड लिंक नाही केला. केलं ना, माझ्या तर गण्यानं तेव्हाच केले आधार लिंक. तेव्हा म्हणे माझी बायको तर हेकडा आहे म्हणे, मी काय म्हणा गेलं तर माझीच बाराकडे घेतो. आता तुम्ही सांगा भाऊजी मला, तो लहान बकऱ्याला घेऊन दारू पितो सोबत. अशा तर माणसाला जोड्यानं मारलं पाहिजे, पण मी जोडा नाही घालत. मी देतो ना. आता तू जाऊ दे आणि घरी जा आणि गण्याला विचार, तू आधार लिंक केला का नाही रे? बर विचारते जाऊन घरी. केला नाही म्हणला तर सपा मार त्याला, आणि केला म्हणला तर पेढे चढ त्याला. बर. हा मग जा दे घरला. का तुला काय कामधंदे नाहीत का? राम बाबाजी, येतो. राम या. मग कशी होती रात्रीची पार्टी मित्र? नंबर 1 गण्या भाऊ. गण्या काय बे भोसडीच्या गण्या काय राहते सारखं? तुझ्या मागं बघ कोण आहे ते? पाय लागू आई. तू लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलास तेव्हा आधार कार्ड लिंक केलास का रे? हा केलं होतं ना. पोस्ट मास्टर म्हणाला नाही केला म्हणून. तो काय पण म्हणतो. गावातले सगळे लोक म्हणत होते तुम्ही आधार कार्ड लिंक केले नाही म्हणून. चल गण्या भाऊ, येतो मी. तुझा बाप कुठं आहे? काय ग जवा बघत तो बोंबलत राहतेस? दिवसभर बोंबलत राहतात. शेजारचा बबल्या बघा कसा रोज अभ्यास करतो आणि पहिला येतो. अहो बाई, तुमचे तर गेले महिन्याचे पैसे जमा झाले बँकेमध्ये. पैसे जमा झालेत? पैसे जमा झालेत आणि ते काल कोणी तर उचलले पण आहेत. हेच दोघे असतील, दुसरे तर कोण उचलणार तुझे पैसे? गण्या, मी नाही मम्मी, मी नाही. यांचं कसं करा म्हणते मी, सांग माझे माये. कोणत्या जन्माचं पाप केलते, असं नवरा भेटला मले. आई, आम्ही का मेलावे असं रडतेस तू? काल पप्पाच्या मोबाईलवर मेसेज आलता टडून म्हणून, पैसे जमा झाले म्हणून. आणि काल पैसे काढून दारू पिलो. म्हणजे माझ्या पैशाचे तुम्ही दारू पिलो? बायकोचे पैसे जमा झाले म्हणून पोराला पार्टी देऊ म्हणलो. काय रे गण्या, कालची पार्टी कशी होती? एकदम झक्कास बापू. थांब गण्या, तुझी गोबी कापू. थांबा तुम्ही, आता तुम्हाला सांगते मी.
पप्पा पळा